कोकणात नारायण राणेंचं भव्य शक्ती प्रदर्शन गेल्या काही वेळापासून सुरू आहे। साधारण तास ते दीड तासापासून हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे। उमेदवारी अर्ज भरण्याआधी नारायण राणेंनी भव्य रॅली काढलेली आहे। महायुतीच्या नेत्यांसह हजारो राणे समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि राणेंच्या रॅलीमध्ये सामंत बंधू देखील सहभागी झाल्याचं दिसतं आहे। त्यामुळे नारायण राणेंच्या उमेदवारीनंतर सामंत बंधूंची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश आल्याचं हे द्योतक आहे। भर उन्हात अशा प्रकारे हजारोंचा समूह रस्त्यावर उतरून नारायण राणेंसाठी शक्ती प्रदर्शन करत असल्याची ही दृश्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे नारायण राणे यांच्या त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अशा पद्धतीची रॅली निघालेली आहे। आणि माझ्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत। साहेब, काय प्रतिक्रिया पहिली, कारण अशा पद्धतीचा पहिलाच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून एखादा उमेदवारी अर्ज भरला जातोय, काय प्रतिक्रिया? आपण लक्षात घेतलं पाहिजे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजणांनी लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण देशभरामध्ये 400 पार हे लोकसभेचे खासदार जिंकून येतील। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आदरणीय राणेसाहेब हे महायुतीचे उमेदवार म्हणून 100% जिंकून येतील, यात काही शंका नाही। कारण महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गाव पातळीवरती सर्व ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत आणि ते सगळेजण एवढी मेहनत घेत आहेत की प्रत्येक जणाला असं वाटतंय की नरेंद्र मोदींना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पंतप्रधान करायचं आहे। राणेसाहेबांची जी उमेदवारी आहे ती उशिराने दाखल झाली, त्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात आली की तयारी चालू होती, पूर्ण तयारी चालू होती। महायुतीचे कार्यकर्ते गाव लेवलवरती एकत्र येण्याची तयारी चालू होती। सर्व गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे। आज महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्रपणे फॉर्म भरायला जात आहेत, उत्साहात जात आहेत, हाच त्या गोष्टीचा असणारा अर्थ आहे। तर कोकणातलं हे शक्ती प्रदर्शन आपण पाहतो आहोत। नारायण राणेंची अगदी अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे आपल्याला या उमेदवारीचा विश्वास होता आणि त्यामुळेच आपण उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली असं नारायण राणे म्हणाले होते। तर दुसरीकडे आम्हाला हीच लढत अपेक्षित होती आणि नारायण राणेंना उमेदवारी दिल्याबद्दल आपण भाजपचे आभार मानतो असं संजय राऊतांनी आज सकाळी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे कोकणात हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार। राऊत विरुद्ध राणे ही हाय व्होल्टेज लढाई महाराष्ट्रातल्या ज्या काही निवडक लोकसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाया आहेत त्यातली रत्नागिरी सिंधुदुर्गची लढाई विशेष लक्षवेधी असणार आहे आणि त्याचीच प्रचिती या शक्ती प्रदर्शनातून येते। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना अशा पद्धतीचा एकूण माहोल तयार झाला आहे। आज माझ्यासोबत आहेत आमदार नितेश राणे। साहेब, काय सांगाल, एकूणच आज काय भावना आहेत? राणे साहेबांना तिकीट मिळाल्याने उमेदवारी भरण्यासाठी जात आहेत, काय भावना? एक कोकणचा नागरिक म्हणून मला या लोकसभा निवडणुकीकडून फार अपेक्षा आहे। मी कोकणातला सिंधुदुर्गाचा मतदार आहे आणि मतदार म्हणून गेली 10 वर्ष आमच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या मतदारसंघामध्ये इकडचे जे खासदार जे होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या ताकदीमुळे आणि नागरिकांना 14 आणि 19ला मतदारांना मोदीजींना मतदान करायचं होतं, म्हणून विनायक राऊतांना निवडून दिलं। पण गेली 10 वर्षामध्ये मोदीजींच्या प्रत्येक योजनेला प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याचं काम हे विनायक राऊतांनी केलेलं आहे। म्हणून ह्या सगळी परिस्थिती बदलण्याची संधी, कोकणवासियांचे सगळे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आम्हाला 7 मेला समोर चालून आलेली आहे। राणे साहेब हे महायुतीचे उमेदवार असले तरी राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, एक केंद्रीय मंत्री आहेत, उद्योग खात्याचा मोठा अनुभव आहे, रोजगार निर्मितीचा अनुभव आहे। प्रश्न सोडवायचे कसे, प्रश्न सोडून घ्यायचे कसे याचा सगळा अनुभव, जरा स्लो चाला जरा, सगळा अनुभव राणे साहेबांना असल्यामुळेच या निवडणुकीच्या मुळे आमच्या कोकणाच्या विकासाचा राजमार्ग आता 7 मे आणि 4 जूनच्या खुला होणार आहे, एवढा मला ठाम विश्वास। नक्कीच साहेब, शेवटी काय सांगाल, कितीचं मताधिक्य मिळू शकेल राणे साहेब? मला वाटतं कोकणाच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली असल्यामुळे मतधिक्य मोजून मी तो आकडा कमी करणार नाही, पण ऐतिहासिक मतदान आज तुम्ही बघा उत्स्फूर्त
आमच्या कार्यकर्त्यांच्या पलीकडे जाऊन कोकणाची जनता उत्स्फूर्त बाहेर निघालेली आहे. म्हणून आमचा विजय हा आकड्यांमध्ये सांगू शकणार नाही, पण ऐतिहासिक विजय असेल एवढा आपल्याला विश्वासाने सांगतो. नक्कीच, धन्यवाद. तर हे होते नितेश राणे. त्यांनी म्हटलंय की हा जो विजय आहे तो नक्कीच ऐतिहासिक विजय असेल आणि त्या विजयासाठी कोकणवासियांना प्रतीक्षा आहे. कॅमेरामॅन अमयेश सुर्वेसह विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग. तर चंद्रहार पाटील यांनी देखील अर्ज भरलेला आहे. 2 ठिकाणची शक्ती प्रदर्शनं सध्या आपण बघतो आहोत. कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राणेंचं शक्ती प्रदर्शन आणि दुसरीकडे महायुतीचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी सांगलीमध्ये अखेर आपला अर्ज भरलेला आहे. सांगलीमध्ये हा अर्ज भरण्याच्या क्षणापर्यंत सर्वांनाच धाकधूक होती, कारण विशाल पाटील यांनी देखील 2 अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यापैकी एक अर्ज काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष म्हणून भरलेला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी काही चमत्कार होतो का? पृथ्वीराज चव्हाणांनी सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबईची जागा सोडता येईल असा प्रस्ताव ठेवलाय, त्याचं पुढे काही होतं का? अशा सगळ्या चर्चा एकीकडे रंगत असताना दुसरीकडे चंद्रहार पाटलांनी मात्र आता अर्ज भरलेला आहे. या क्षणीची थेट दृश्य आहेत सांगलीमधल्या शक्ती प्रदर्शनाची. साधारण दुपारचा 1 वाजून गेलेला आहे, 1:11 झालेली आहेत आणि या टळटळीत उन्हामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर आल्याचं चित्र आपण पाहतो आहोत. साधारणपणे यावेळी उन्हाळ्यात रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि आजचा दिवस या दोन्ही नेत्यांसाठी, दोन्ही पक्षांसाठी आणि दोन्ही आघाड्यांसाठी देखील तितकाच महत्त्वाचा असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरतानाचं हे शक्ती प्रदर्शन, दोन्ही ठिकाणची ही दृश्य खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी. उदय सामंत सर, काय सांगाल? एकूणच जर बघितलं तर या उमेदवारीवरून पुन्हा खूप अगदी रंगत पाहायला मिळाली. कोणाला उमेदवारी मिळणार इथपर्यंत सगळा उमेदवारीचं कॉम्पिटिशन काल संपलेलं आहे. राणे साहेबांनी उमेदवारी जाहीर झालेली आहे. आजच्या रॅलीमध्ये स्वतः उमेदवार किरण सामंत देखील उपस्थित आहेत, मी देखील आहे आणि आमचे सगळे शिवसैनिक आहेत. त्याच्यामुळे विजयी मिरवणूक ही महायुतीचीच निघणार आहे आणि देव आम्हालाच पावणार आहे. विनायक राऊत यांनी एक प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलंय की राणेंपेक्षा किरण सामंत आम्हाला टप वाटले असते. 4 तारखेला त्यांचे सगळे मनसुबे धुळीला मिळतील आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल. अगदी आणखी एक प्रश्न साहेब, नारायण राणेंना 13व्या यादीत स्थान मिळालं अशा पद्धतीचा आरोप वैभव नाईक यांनी केला. मला त्याच्यामध्ये काय जायचं नाही. विजय महायुतीचा निश्चित असेल आणि महायुती नारायणराव राणेंना फार मोठ्या मताधिक्यानं पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवेल. रत्नागिरीत किती मताधिक्य मिळेल असं वाटतं? रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार शेखर निकम देखील या रॅलीमध्ये उपस्थित आहेत. आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय, तर विजय हा महायुतीचा असेल. नक्कीच, धन्यवाद. तर हे होते उदय सामंत. त्यांनी म्हटलंय की एक दिलाने सगळे कार्यकर्ते काम करतील आणि आपलाच विजय निश्चित आहे. विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.